भूकंपग्रस्त भागाची पाहणी करत जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी घेतला भातलावणीचा अनुभव. सुरगाण्यात प्रशासनाचा संवेदनशील दौरा. दिव्य भारत बीएसएम न्यूज. दिनांक 26 जुलै 2026. सुरगाणा. प्रतिनिधी रतन चौधरी. सुरगाणा तालुक्यातील सराड परिसरात दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिक जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी डॉक्टर. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे यांनी शेतकऱ्यांना वेळेवर खतांचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि भात पिकासाठी आवश्यक कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली. कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या दौऱ्यात तहसीलदार रामजी राठोड, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, संजय पवार, विलास भोये, श्रीमती सहारे, पोलीस पाटील रेखा पवार तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन दिले. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील प्रशासन, दुर्गम भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद, कृषी विभागाचा बांधावर खत वितरण उपक्रम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भातलावणीत घेतलेला सहभाग यामुळे हा दौरा सुरगाणा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. प्रशासन आणि जनतेतील विश्वास अधिक दृढ करणारा हा दौरा भविष्यातही अशाच लोकाभिमुख उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. फोटोप्रसंगी अतिदुर्गम देवलदरी येथे कृषी विभागाच्या खत वितरण बांधावर उपक्रमात सहभागी होत शेतकऱ्यांशी संवाद साधताना व भातलावणीचा अनुभव घेताना जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे, तहसीलदार रामजी राठोड तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी, मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले, कश्मीरा संखे, तहसीलदार रामजी राठोड तसेच विविध विभागांचे अधिकारी यांनी प्रभावित भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. कोणतीही अफवा पसरवू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सराड गावात भेट देऊन भूकंपाच्या धक्क्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली आहे का, याची माहिती घेतली. संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देत संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व तयारी ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी हतगडजवळील गायदरपाडा येथील अंगणवाडी व शाळेला भेट दिली. शाळेच्या इमारतीची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सुविधा, अंगणवाडीतील बालकांना मिळणाऱ्या पोषण आहाराची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा यांची त्यांनी बारकाईने पाहणी केली. दुर्गम आदिवासी भागात शिक्षण आणि बालविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. प्रशासनाचा दौरा पुढे गारमाळ येथे सुरू राहिला. येथे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडल्याने त्या कुटुंबाची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानाची माहिती घेतली. पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले. यानंतरचा दौरा देवलदरी येथे झाला. येथे तालुका कृषी विभागामार्फत खत वितरण बांधावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यंदाच्या पावसाळ्यातील पावसाचे प्रमाण, भात लागवडीची स्थिती, खतांचा पुरवठा, शेतीसाठी आवश्यक सुविधा तसेच शासनाच्या कृषी योजनांबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी पारंपरिक पद्धतीने घोंगडे, इरलेक परिधान करून भाताच्या आवणात उतरून प्रत्यक्ष भातलावणीचा अनुभव घेतला. शेतकऱ्यांसोबत चिखलात उतरून केलेल्या या सहभागामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपजिल्हाधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांनीही नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा,
असे त्यांनी सांगितले.